राखीचा सण म्हटलं की घरात गोडधोड तर हवंच ना. पण यावेळी बाजारातून मिठाई आणायची नाही. बहीण भावाच्या खास नात्यासाठी घरच्या घरी बनवूया अगदी सोपे, मऊ आणि चविष्ट खोबऱ्याचे लाडू. सगळ्यात आधी मी कढईमध्ये 2 चमच तूप घेतले आणि त्यामध्ये 2 वाटी खोबऱ्याचं कीस घेतलेली आहे. हे डेसिकेटेड कोकोनट आहे. आणि त्यामध्ये अर्धा वाटी मिल्क पावडर टाकायचे आणि 1 वाटी दूध टाकायचे. हे छान परतून घ्यायचं आहे. मग नंतर यामध्ये 1 वाटी मी साखर टाकली आहे, तेही परतून घ्यायचं आहे. मग परत यामध्ये 1 वाटी दूध टाकायचं आहे. आता हे मिश्रण छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मिश्रण कढई सोडू लागलं की गॅस बंद करायचं आहे आणि थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे. हाताला थोडंसं तूप लावून या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून सुंदर लाडू वळून घेऊया. वरून डेकोरेशनसाठी मी केशरही लावला आहे. आणि झाले आपले मऊ, सुगंधी आणि अगदी घरगुती राखी स्पेशल खोबऱ्याचे लाडू. राखीच्या दिवशी भावाला स्वतःच्या हाताने केलेला हा गोड लाडू देताना गोडवा फक्त लाडूत नाही तर त्या प्रेमात असतो. ही रेसिपी आवडली तर रील सेव्ह करा आणि आपल्या भावंडांसोबत